महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी दुर्दैवी घटना घडली। आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं। त्याच अनुषंगाने शिरसाळा या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ हे स्वयंपूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी बंद करून त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली। आपल्यासोबत वेगवेगळ्या पक्षाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते काय या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आज तुम्ही या ठिकाणी दुखाटा पाळला। आज काय बोला हे काय समजा मला तर बरं का, परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दादा यांचं निधन झाला। खूप म्हणजे अति दुःखद निधन झाला। मी सिरसाळा परळी मतदारसंघाच्या वतीनं त्यांना खूप भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आपल्यासोबत मिलिंद चोपडे सुद्धा काय या ठिकाणी जी कधी न भरून निघणार महाराष्ट्र राज्याचं नुकसान झाले। 2014 नंतर दुसरी घटना अशी समोर आली आणि सकाळीच आलेली आणि मोठं अपघाती निधन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्या विमानाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि सुरुवातीला बातम्या येत होत्या जखमी आहेत, परंतु त्यानंतर बातम्या स्पष्ट झाल्या आणि दादांचा मृत्यू निश्चित। खरं सांगायचं झालं तर आदरणीय दादा राज्याच्या प्रश्नाची जाण असलेला असा एक नेता होता व त्यांची तशी ओळख आहे। 1959 साली जन्म झालेले दादा, त्यांचं पूर्ण जीवन पूर्ण राजकारण पूर्ण संघर्षमय झालेलं आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे। ह्या महाराष्ट्र राज्याचे 5 वेळेस उपमुख्यमंत्री पद दादांनी भूषवलेलं आहे आणि पूर्ण त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पूर्ण विकासाचं विजन घेऊन ते सदैव कार्यतत्पर असायचे। जवळपास 24 तासापैकी 15 तास ते कार्यकर्त्यांसाठी व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते त्यांच्या ऑफिसला बसून असायचे। प्रत्येकाचे प्रश्न ते जाणून घ्यायचे आणि आता ह्या नवीन सत्ता बदलायच्या नंतर आपल्या बीड जिल्ह्याचे दादा पालकमंत्री झाले आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलं होतं आणि आपल्याला सुद्धा ह्या बीड जिल्ह्याच्या सगळ्या जनतेला आता नक्कीच आता एक भावना निर्माण झाली होती की आता दादा आपल्या बीड जिल्ह्याचा कायापालट करून टाकणार आहेत। आपल्याही बीड जिल्ह्याचं पुण्यासारखं बारामती सारखा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु काळाने हा घाला घातला आणि आपल्या समोर पुन्हा 2014 जी घटना घडली मुंडे साहेबांच्या निधनाने ते दुःख पुन्हा झाल्यासारखं वाटतंय आणि ही सगळी बीड जिल्ह्यातली जनता दुःखामध्ये वाहून गेलेली आहे। तुम्ही पाहू शकतात सर्वात मोठी घटना ही घडलेली आहे आणि 2014 नंतर पहिल्यांदाच दुसरी घटना ही जी की अपघाताने महाराष्ट्राचं एवढं मोठं लोकनेता जे आहेत ते हिरावून घेतलेले आहे। आपल्यासोबत माजी सरपंच अक्रमजी खान सुद्धा आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं नुकसान झालं। उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अपघाती निधन झालेले, काय सांगाल? आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे आज महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे। हा दादा माणूस पूर्ण महाराष्ट्राचा दादाच होता। खऱ्याला न्याय देणारा आणि जातीभेद न करणारा असा हा आमचा मोठा नेता आज आम्हाला सोडून गेलेला आहे आणि आमच्या जिल्ह्याचं पालकतत्व आज हरपलेलं आहे। आज खूप दुःखाची आणि म्हणजे इतक्या दुःखाची गोष्ट आहे की हे पचविणं सुद्धा आम्हाला अवघड जात आहे। आज आमच्या सिरसाळ्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली म्हणून सिरसाळा येथील सर्व व्यापाऱ्यांनी स्वखुर्तीने आज आपले व्यवहार बंद करून दादांना श्रद्धांजली म्हणून आज दुखवटा जाहीर केलेला आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सुद्धा आम्ही शुक्रवारी शोकसभा म्हणून शोकसभा आयोजित केलेली आहे। तरी मी सर्व सिरसाळा आणि सिरसाळा परिसरातील लोकांना सांगितलं की आज ही हानी आपल्याला न भरणारी आहे, म्हणून सर्वांनी शुक्रवारी ग्रामपंचायत समोर येऊन शोकसभेस हजर राहावे आणि या दुःखाच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हावे विनंती करतो। आणि काय सर, आज 2014 नंतर अजितदादांचा अपघाती निधन झालं। 2014 ला अशीच सकाळी आपल्याला मुंडे साहेबांची घटना ऐकू मिळाली, बातम्या आल्या, त्यानंतर आता अजितदादांचं सकाळीच असंच निधन झालेलं। आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा लोकनेता हरवलेला आहे। सर्व महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीनं बाजारपेठ बंद करून भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या। नाही,
अजितदादा हे जे नेतृत्व त्यांचं होतं, त्यांच्या रूपानं एक महाराष्ट्राचा सुसंस्कृत, शिस्तप्रिय आणि एक डॅशिंग नेता महाराष्ट्रानं आज गमावलेला आहे. खऱ्या अर्थानं नुसत्या त्या पक्षालाच दुःख नाही, तर पूर्ण महाराष्ट्राला या अजितदादाचं जाण्याचं दुःख आहे. आणि ही जे आपल्या मुंडे साहेबांनंतर आपल्या बीड जिल्ह्याला त्यांनी एवढा भरीव निधी दिला. नेहमी राष्ट्रवादीच्या मागे उभा टाकणारा हा बीड जिल्हा, 6 पैकी 4 आमदार आज राष्ट्रवादीचे आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आपल्या जिल्ह्याला अजितदादांना कधीही निधी कमी पडू दिला नाही. एवढंच नाही तर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांच्याकडे जर गेला तर हसत हसत त्यांच्या कॅबिन मधून बाहेर पडायचा, ही दादाची एक खासियत होती. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र या मोठ्या नेत्याला आज मुकला आहे. काय आज एवढं मोठं दुःख राज्यावर कोसळलंय. उपमुख्यमंत्री, आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्यातून गेले. मन सुन्न होतंय. काय सांगावं आणि काय नाही काही कळत नाही. कारण काही असं व्हायला नव्हतं पाहिजे. कारण का आपले पालकमंत्री दादा कधी पालकमंत्री होते ना असं वाटलं पण नव्हतं, पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि आपल्या जिल्ह्याची सुधारणा करू लागले. आणि अशा अपघाती जाणं खूप दुर्दैव झालं. त्यासोबत सर सुद्धा आहेत. काय आज या ठिकाणी स्वयंपूर्तीनं सर्व मार्केट बंद करून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. 2014 नंतर आपल्याला एक दुसरी घटना ऐकू मिळाली आणि सकाळी अपघाती निधन मुंडे साहेबांचं देखील झालं आणि आज दादांचं देखील झालंय. आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालंय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं, हे मनाला हेलावणारी घटना आहे. आज महाराष्ट्राने एक कोहिनूर हिरा हरवल्यासारखं वाटतंय. आदरणीय दादा हे एक राज्याचे खंबीर नेतृत्व होते. दादा आणि शब्दाचा पक्का वादा अशी त्यांची ख्याती होती. दादाचं दुःखद निधन झालेलं कळाल्याबरोबर मनाला अशा वेदना झालेल्या आहेत की त्यांचं हे निधन आम्ही पचवू शकत नाही. निशब्द, काही बोलण्यासारखे शब्दच नाही. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. आज संपूर्ण मार्केट स्तब्ध झालेलं आहे, अख्खा राज्य स्तब्ध झालेलं आहे. आज दादाचं निधन झालंय आणि ही वार्ता समोर आली. प्रथमतः मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकं नेतृत्व अजितदादा पवार यांना प्रथमतः मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. कारण का हा महाराष्ट्र पुन्हा एक दादासारखं कर्तृत्व, नेतृत्व हा महाराष्ट्राला भेटणार नाही, एवढंच बोलून आज मी दुःखाला पाठवतो. या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, आदरांजली वाहतायत. काय आज एवढं मोठं नुकसान महाराष्ट्र राज्यात झाले, पूर्ण अर्थकारण ठप्प झालं. मागच्या 12 ते 15 वर्षापासून दादांचं राजकारण एकदम जुळून पाहिलेलं आहे. दादांचं राजकारण म्हणजे निपक्षपाती असल्यासारखं, कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला दादांचं एक वेगळा हे असायचा. अधिकाऱ्यामध्ये दादांचं एक वचक असायची, एक शैली दादांची एक वेगळी असायची. कुठलाही अधिकारी दादा आल्यानंतर एक त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाच्या एक काम करण्याची ही तयारी असायची. इतकंच बोलतो. काय सर, आतापर्यंतच्या राजकारणामध्ये, आतापर्यंतच्या इतिहासात 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिले. इथून भविष्यात सुद्धा असं टार्गेट होणार नाही. आणि त्यांचे काम करण्याची जी पद्धत होती, सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 ते 10-11 वाजेपर्यंत अतिशय चोखपणे, शिस्तबद्ध, कुठल्याही अधिकाऱ्याचा कामचुकारपणा त्यांना जमत नव्हता, गुत्तेदाराचा कामचुकारपणा जमत नव्हता. आज आपल्या जिल्ह्याला पालकत्व त्यांचं लाभलं होतं, परंतु खूप मोठं आता न भरून निघणारं नुकसान या राज्याचं, आपल्या बीड जिल्ह्याचं झालं. आज सकाळी 9:40च्या दरम्यान माझ्या पत्रकार मित्राचा फोन आला की अजितदादांचं असं विमानामध्ये अपघाती निधन झालंय. अजितदादाविषयी बोलायचं म्हणलं तर एक खूप मोठं असं ते व्यक्तिमत्व होतं. मेनापेक्षाही मऊ आणि वर्गापेक्षाही कठीण असं म्हणायला हरकत नाही, असं व्यक्तिमत्व अजितदादा होते. शिस्तप्रिय, तेवढेच मनमिळावू आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व दादा होते. महाराष्ट्राबरोबर बीड जिल्ह्याची ते सध्या पालकमंत्री होते, त्यामुळे महाराष्ट्राबरोबर बीड जिल्ह्याचे खूप या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, खूप मोठी हानी झालेली आहे. त्याचबरोबर दादा एक शिस्तबद्ध कार्यकर्ते, त्यांच्या सत्काराला जरी हारतुरी घेऊन गेले तर ते स्वतः ते म्हणजे कॅरी बॅग वगैरे असं उचलून म्हणजे हे करायचं, असं मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळं आम्ही शिरसाळवासियांच्या वतीनं सर्व व्यापारी पेठ बंद ठेवून या ठिकाणी आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याचबरोबर शिरसाळ व शिरसाळा पंचक्रोशीच्या वतीनं शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व पक्षीय व व्यापाऱ्याच्या वतीनं श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो.
काय आप्पा या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, काय भावना आहेत? आज राज्याचं एवढं मोठं नुकसान झालं. खूप वाईट वाटतं. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा आपल्यातून आज विमान अपघातामधून त्यांचं दुःख निधन झालेलं आहे आणि ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. दादाची बातमी कळताच खूप असं काय बोलावं असं काही नाही, असं कळत नाही. मन सुन्न झालेलं आहे. सर्व पवार कुटुंबाच्या सोबत आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत आणि दादाला याबद्दल मी श्रद्धांजली अर्पण करतो. आज एवढं मोठं राज्याचं नुकसान झालं, काय भावना आहेत? मार्केट सुद्धा व्यापाऱ्यांना स्वयंपूर्तीनं बंद केले. आज हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा तथा हमारे बीड जिले के पालक मंत्री, आज ऐसा एक महाराष्ट्र के ऊपर संकट आ चुका है कि न भूतों न भविष्य में हमने ऐसा सोचा भी नहीं था, ऐसा ख्याल भी नहीं लाया था कि ऐसी एक दुर्घटना घटेगी। लेकिन बड़े अफसोस की बात है, हमें ऐसा गम होने लगा कि इतना महाराष्ट्र का तड़पदार और जवाबदार इंसान आज हमें से निकल कर चल बसा कि ऐसा नेता न हुआ है और न होने वाला है। हमारे नामदार अजीत दादा पवार की एक खासियत ऐसी रही, जो वादा करते थे वादे के आगे काम करते थे। वो उनकी वादा स्टाइल एक ऐसी थी, जो वादा दिया उसको पूरा करेंगे। हमारी एक दादा की खासियत थी। हम सभी सिरसाले के मार्केट के लिए और तमाम गांव वाले को हम दादा के लिए शोक मनाते हैं। और दादा की और एक खासियत है ऐसी थी कि पवार कुटुंब ये पूरे महाराष्ट्र के अंदर न जात न पात धर्म न कोई देखते हुए सभी समाजों को लेकर उनकी चलने की एक शैली वो पवार कुटुंब के अंदर रही है और रहेंगी। इंशाअल्लाह अल्लाह उनके जन्नत नसीब अता फरमाए। सिरसाळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. मार्केट पूर्णपणे बंद झालंय, अख्खं राज्य स्तब्ध झालंय, राज्याचं अर्थकारण पूर्ण बंद झालेलं आहे. एवढा मोठा नेता राज्याने गमावलेला आहे. अपघाती निधन त्यांचं झालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज बीड जिल्ह्याचं पालकत्व हरपलेलं आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं. कॅमेरामॅन बाळासाहेब पिरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसाळा, बीड.